आपण या ठिकाणी आज युनिट नंबर 4 जो आहे स्टीम टर्बाइन तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर हा युनिट नंबर जो 4 आहे हा याचा टोटल जे मार्क आहे ते 16 मार्कला तुम्हाला एमएसबीटी वरती यावरती प्रश्न विचारले जातात। तर या ठिकाणी स्टीम टर्बाइन या युनिटचं नाव आहे। तर स्टीम टर्बाइन जी काही आपण बॉयलरमध्ये स्टीम तयार करतो ती स्टीम आपण त्यानंतर बॉयलरवरती पाठवतो, बॉयलरमधून ती स्टीम टर्बाइनवरती पाठवतो। स्टीम टर्बाइनमध्ये काय केलं जातं, त्या स्टीममधली जी काही एनर्जी आहे त्या एनर्जीचं कन्व्हर्जन आपण मेकॅनिकल एनर्जीमध्ये करतो। टर्बाइनचे ते पाते फिरायला लागतात। मग ती टर्बाइनचे वेगवेगळे टाइप्स काय आहेत, टर्बाइनच्या पात्यावरती ती स्टीम पाठवण्याच्या अगोदर ती सुरुवातीला ती नोझल थ्रू जाते, नोझल मधून जाते। मग ती नोझल काय आहे, ती नोझलचं वर्किंग काय, त्याचे डेफिनेशन काय आहे, त्या नोझलचं परत वेगवेगळे टाइप्स काय आहेत, त्यानंतर टर्बाइनचे वेगवेगळे टाइप्स काय आहेत ते आपण या युनिट नंबर 4 मध्ये आपण पाहणार आहोत। तर पहिले आपण कन्सेप्ट स्टडी करूया स्टीम नोझल। तर स्टीम नोझल काय आहे? स्टीम नोझल ही एक डक्ट आहे। डक्ट म्हणजे तो एक पॅसेज असतो। जसं की या ठिकाणी पहा, मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो। या ठिकाणी सपोज हा पाईप आहे, स्टीम पाईप, आणि या ठिकाणी ह्या स्टीम पाईपला पुढे एक नोझल लावलेली आहे या टाइप सपोज। म्हणजे हा एक डक्ट आहे, इमेजिन होत आहे। या ठिकाणी काय होईल, स्टीम काय होईल, पुढच्या दिशेने त्या ठिकाणी मूव्ह होईल, दिसतंय या ठिकाणी। मग त्यानंतर ती या ठिकाणी हा जो पोर्शन आहे याला मी काय म्हणतो, नोझल, याला मी काय म्हणतो, स्टीम नोझल, समजतंय? मग ह्या नोझल मधून ती स्टीम काय होईल, जाईल, समजतंय? पण ही एक डक्ट आहे एक प्रकारची। म्हणजे स्टीम नोझल म्हणजे काय, हे एक डक्ट आहे बाय फ्लोइंग थ्रू विच, म्हणजे ज्याच्यामधून काय होते, स्टीम फ्लो होते। त्यामुळे इथे काय म्हटले, बाय फ्लोइंग थ्रू विच द व्हेलॉसिटी, म्हणजे ज्याच्यामधून स्टीम काय होते, फ्लो होत असते। when nozzle is a duct or passage, okay, through which ज्याच्यामधून काय होते, स्टीम इज पासेस, ज्याच्यामधून स्टीम काय होते, पासेस होते, पास होते। ड्यूरिंग द पास ऑफ द स्टीम और पासिंग ऑफ द स्टीम, ज्यावेळेस स्टीम पास होत असते त्या नोझल मधून, तर त्या पास होत असताना त्या ठिकाणी काय होतंय, त्या स्टीम मधली जी काही प्रेशर एनर्जी आहे, स्टीमचं प्रेशर काय होतं, तो कमी कमी होत जातो। ज्यावेळेस ती काय होते, या ठिकाणी ती पास होते त्यावेळेस काय होतं, त्या स्टीमचं प्रेशर काय होतो, डिक्रीज होतो। स्टीमचा प्रेशर काय होतो, डिक्रीज होतो, लक्षात ठेवा। या ठिकाणी स्टीमचा प्रेशर डिक्रीज होतो, म्हणजेच त्या स्टीमची प्रेशर एनर्जी जी आहे, प्रेशर एनर्जी ती कमी होते, आणि त्या एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, कायनेटिक एनर्जी मध्ये होतं। आता त्या प्रेशर एनर्जीचं जर कायनेटिक एनर्जी मध्ये जर कन्व्हर्जन झालं तर त्या स्टीमचा कायनेटिक एनर्जी वाढली, याचा अर्थ काय झाला, त्या स्टीमची व्हेलॉसिटी काय होईल, इन्क्रीज होईल। व्हेलॉसिटी काय होईल, त्या स्टीमची इन्क्रीज होते, समजतंय? म्हणजे स्टीम नोझल हा एक असा पॅसेज आहे की ज्या पॅसेज मधून, किंवा ती एक डक्ट आहे ज्या डक्ट मधून ज्यावेळेस स्टीम काय होते, पास होत असते, स्टीम पास होताना त्या स्टीमची व्हेलॉसिटी काय होते, इन्क्रीज होते। आणि व्हेलॉसिटी काय इन्क्रीज होईल, ऍट एक्सपेन्स ऑफ प्रेशर ड्रॉप। त्या ठिकाणी काय होतं, प्रेशर ड्रॉप होतो, प्रेशर काय होतो, ड्रॉप होतो, म्हणजे तो डिक्रीज होतो। प्रेशर डिक्रीज च्या मोबदल्यात, म्हणजे प्रेशर डिक्रीज जेवढा होईल, ज्या प्रमाणात होईल त्या प्रमाणात व्हेलॉसिटी काय होते, त्याची वाढत जाते। म्हणजे या ठिकाणी काय होतं, प्रेशर एनर्जी ही कमी होते त्या स्टीम मधली, आणि त्या स्टीम मधली कायनेटिक एनर्जी काय होते, वाढत जाते। आणि हे ज्या डक्ट मध्ये घडतंय त्या डक्टला आपण काय म्हणतो, नोझल म्हणतो। काय म्हणतो त्याला आपण, नोझल, समजलं? नोझल ही अशी डक्ट आहे की ज्याच्यामधून स्टीम पास होताना त्या स्टीमची व्हेलॉसिटी काय होते, इन्क्रीज होते, ऍट एक्सपेन्स ऑफ प्रेशर ड्रॉप। त्या ठिकाणी काय होतं, प्रेशर ड्रॉप होतो। किंवा तुम्ही असंही म्हणू शकता, स्टीम नोझल ही अशी डक्ट आहे, असा पॅसेज आहे की ज्यामधून स्टीम पास होताना त्या स्टीमची प्रेशर एनर्जी गेट कन्वर्टेड इनटू द कायनेटिक एनर्जी। म्हणजे त्या ठिकाणी काय होतंय, प्रेशर एनर्जी जी आहे, प्रेशर
एनर्जी कमी होते ना, प्रेशर कमी झाला याचा अर्थ प्रेशर एनर्जी कमी झाली, याचा अर्थ काय झाला, प्रेशर एनर्जी काय झाली, कमी झाली. प्रेशर एनर्जी काय झाली, त्याची डिक्रीज झाली. ओके, प्रेशर एनर्जी त्याची डिक्रीज होते आणि त्या प्रेशर एनर्जी जेवढी डिक्रीज होईल त्याचं काय होतं, कन्व्हर्जन होतं. कशामध्ये होतं कन्व्हर्जन, कायनेटिक एनर्जी मध्ये. कायनेटिक एनर्जी किंवा तुम्ही असंही म्हणू शकता स्टीम नोझल ही असा पॅसेज आहे जी काय करते, प्रेशर एनर्जी जी आहे स्टीमची त्या प्रेशर एनर्जीला काय करतो, कन्वर्ट करतो. तो कन्वर्ट इनटू कायनेटिक एनर्जी. म्हणजे प्रेशर एनर्जीचं कन्वर्जन कशात होतं, कायनेटिक एनर्जी मध्ये होतं. मग त्यामुळे काय होतं, प्रेशर एनर्जी कमी होते म्हणजे प्रेशर काय होतो, हा डिक्रीज होतो. आणि कायनेटिक एनर्जी वाढली याचा अर्थ काय झाला की त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज झाली. समजतंय. आणि हे जो असं जे डिव्हाइस आहे त्याला आपण म्हणतो स्टीम नोझल. समजलं. इफ द फील्ड, ओके समजतंय या ठिकाणी. आणि या ठिकाणी जर जे काही फील्ड आहे त्या नोझल मध्ये जे काही पास होत आहे, जे काही फील्ड पास होत आहे ते जर स्टीम असेल तर ती जी नोझल आहे त्याला आपण म्हणतो स्टीम नोझल. समजतंय. स्टीम नोझल म्हणजे काय, कारण की त्या नोझल मधून काय जाते, स्टीम पास होते, त्यामुळे त्याला नाव दिलं आपण स्टीम नोझल. नोझल समजलं काय. आणि त्या नोझलला स्टीम नोझल कधी म्हणायचं, जर त्या नोझल मधून स्टीम पास होत असेल तर त्याला म्हणायचं स्टीम नोझल. तुम्हाला जर डेफिनेशन विचारली स्टीम नोझल काय, तुम्ही एवढं सगळं लिहू शकता त्या डेफिनेशन मध्ये. म्हणजे नोझल इज अ डक्ट which convert the pressure energy into the kinetic energy of a steam. समजतंय. असं लिहू शकता किंवा तुम्ही असंही लिहू शकता, स्टीम नोझल इज अ डक्ट बाय फ्लोइंग थ्रू विच, ज्याच्यामधून फ्लो होत असताना काय होते, व्हेलॉसिटी ऑफ अ फ्लुइड इज इन्क्रीज. त्या फ्लुइडची व्हेलॉसिटी काय होते, इन्क्रीज होते. अँड प्रेशर गेट ड्रॉप, आणि प्रेशर ड्रॉप होतं. किंवा तुम्ही असं लिहू शकता ऍट एक्सपेन्स ऑफ प्रेशर ड्रॉप. इफ ते जर फील्ड जर स्टीम असेल तर त्या नोझलला आपण म्हणतो स्टीम नोझल. समजले डेफिनेशन. त्यानंतर त्या स्टीम नोझलचं फंक्शन काय, त्याचं फंक्शन तर समजलं तुम्हाला. फंक्शन काय आहे, व्हेलॉसिटी वाढवायची आणि प्रेशर कमी करायचं. समजतंय. तसंच त्या स्टीम नोझलचा उपयोग कशासाठी होतो, की जी काही स्टीम फ्लो होणार आहे नोझल मधून ती किती प्रमाणात ती फ्लो झाली पाहिजे, त्याचा रेट किती, रेट ऑफ फ्लो तो देखील कंट्रोल करणं या स्टीम नोझलचं एक फंक्शन आहे. मग स्टीम नोझलचं फंक्शन काय आहे, की ती जी स्टीम आहे जी पास होते नोझल मधून त्या स्टीमचा जो काही फ्लो रेट आहे, म्हणजे फ्लो रेट म्हणजे काय, तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल. फ्लो रेट म्हणजे काय, की सपोज एका मिनिटाला किती 500 मीटर क्यूब एवढं जर फ्लुइड जर बाहेर जात असेल एका मिनिटाला तर त्याला आपण म्हणतो रेट ऑफ फ्लो. मग तो रेट ऑफ फ्लो किती ठेवायचा आहे, तो 500 ठेवायचा आहे का 300 ठेवायचा आहे. तुम्हाला त्या नोझल मधून किती स्टीम बाहेर पडली पाहिजे एका मिनिटाला, की 500 मीटर क्यूब पडली पाहिजे का 300 मीटर क्यूब पडली पाहिजे का 200 मीटर क्यूब पडली पाहिजे. मग तो जो फ्लो आहे तर त्याला कंट्रोल करायचा आहे, त्याप्रमाणे आपण या ठिकाणी नोझल वापरणार. आपल्याला जेवढी स्टीमचा फ्लो रेट हवा आहे, समजतंय. मग त्या फ्लो रेट साठी आपण त्या ठिकाणी त्याच प्रकारे जो फ्लो रेट आपल्याला कंट्रोल करायचा आहे तो कंट्रोल ठेवायचा. म्हणजे तुम्हाला जर लागत असेल सपोज 300 मीटर क्यूब एका मिनिटाला फ्लो रेट लागत असेल, समजतंय. फ्लो रेट काय लागतं कन्सेप्ट, फ्लो रेट म्हणजे काय, की एका मिनिटाला किती स्टीम बाहेर पडते ह्या नोझल मधून. समजतंय. मग ती जी स्टीम असेल जी एका मिनिटाला बाहेर पडते त्याला आपण, ती जी अमाऊंट आहे त्याला आपण म्हणतो फ्लो रेट. समजतंय. फ्लो रेट म्हणजे ती अमाऊंट की ज्या
ज्या अमाऊंटनी स्टीम काय होते नोझलच्या बाहेर पडते एका मिनिटाला, मग ती जी अमाऊंट आहे ती क्वांटिटी आहे त्याला आपण म्हणतो फ्लो रेट, रेट ऑफ फ्लो. समजते, फ्लो रेट किंवा रेट ऑफ फ्लो म्हणतो. तो रेट ऑफ फ्लो जर तुम्हाला कंट्रोल करायचा असेल तर तुम्हाला त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी ते नोझलचं त्या ठिकाणी फंक्शन आहे की तेवढंच फ्लो रेट झाला पाहिजे कंटिन्युअसली. समजतंय, म्हणजे नोझलचं मेन फंक्शन काय, टू कंट्रोल द फ्लो रेट और रेट ऑफ फ्लो ऑफ अ स्टीम. त्यानंतर या ठिकाणी त्या स्टीमचा स्पीड किती पाहिजे, तो स्पीड जो बाहेर ज्या स्पीडने ती स्टीम बाहेर पडणार आहे, मग त्याचा स्पीड देखील कंट्रोल करणं या नोझलचं हे काम आहे. तसंच ही जी नोझल आहे, ही नोझल काय करते, ती जी स्टीम बाहेर पडते या ठिकाणी त्या स्टीमला काय करते, एक डायरेक्शन देते. नोझल या दिशेने, त्यामुळे ती स्टीम या दिशेने जाईल. नोझल जर या ठिकाणी त्याची जर दिशा, नोझलची जर दिशा या ठिकाणी जर ती नोझल असते, हे म्हणजे नोझल आहे आणि या ठिकाणी पाईप असतात, तर काय झालं असतं की ती जी स्टीम आहे ती स्टीम या डायरेक्शनने बाहेर पडली असते नोझलच्या. इमेज नव्हते, म्हणजे नोझल काय इंडिकेट करतं, जी डायरेक्शन आहे, डायरेक्शन ऑफ फ्लो, जी डायरेक्शन ऑफ फ्लो आहे नोझल या दिशेने, त्यामुळे ती हॉरिझॉन्टल एक डावीकडे उजवीकडे ती नोझल आहे, उजव्या दिशेने आहे. मग त्या उजव्या दिशेनेच काय होईल, त्या स्टीमचा फ्लो होईल. मग स्टीमचं जी काही नोझल आहे ती नोझलची ज्या डायरेक्शनने ती असेल नोझल, त्या डायरेक्शनने काय होईल, त्या स्टीमचा फ्लो होईल. समजते, मग ती डायरेक्शन देखील स्टीमची नोझलची डायरेक्शन तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिशेने ठेवून तुम्ही डायरेक्शन ऑफ फ्लो कंट्रोल करू शकता. तुम्हाला जी डायरेक्शन हवी ती तुम्ही डायरेक्शन त्या स्टीमला देऊ शकता. तसंच त्या स्टीमचा जो काही प्रेशर आहे तो देखील तुम्ही या स्टीमच्या साहाय्याने, स्टीम नोझलच्या साहाय्याने कंट्रोल करू शकता. ओके, हे समजलं तुम्हाला फंक्शन काय काय आहे. तर स्टीम नोझलचे फंक्शन काय आहे, टू कंट्रोल द रेट ऑफ फ्लो of steam, to control the speed of the steam, to control the pressure of the steam, to control the direction of flow, or to give the direction of flow of a steam. त्या स्टीमचं जे डायरेक्शन आहे त्याचं देखील डायरेक्शन देणं, त्याला एका पर्टिक्युलर दिशेने त्याला पाठवणं त्या स्टीमला, हे देखील फंक्शन त्या स्टीम नोझलचं आहे. त्यानंतर आता स्टीम नोझल कुठे कुठे वापरली जाते, याचं फंक्शन काय, हे देखील तुम्हाला फ्रिक्वेंटली 4 मार्कला विचारलं जातं. तर पहिलं फंक्शन आहे स्प्रे पेंटिंग. पहिलं फंक्शन आहे स्प्रे पेंटिंग. आता स्प्रे पेंटिंग तुम्ही सगळ्यांनी बघितलेली. स्प्रे पेंटिंग, सपोज ही जी वॉल आहे, ह्या वॉलवरती मला काय करायचं आहे, कलर द्यायचा आहे. सपोज या ठिकाणी मला पिंक कलर द्यायचा आहे ह्या वॉलला. तर तुम्ही पाहिलं असेल की स्प्रे पेंटिंगच्या साहाय्याने देखील कलर देता येतो वॉलला. तसंच गाड्या ज्या असतात आपल्या टू व्हीलर वगैरे, त्याची जी कलर दिलेला असतो अतिशय आकर्षक असा कलर असतो, म्हणजे कलर देखील काय स्प्रे पेंटिंगच्या साहाय्याने तो दिला जातो. समजतंय, मग त्या स्प्रे पेंटिंग जो कलर दिला जातो त्या ठिकाणी जो स्प्रे जो बाहेर पडला जातो, समजतंय, तो स्प्रे जो बाहेर पडला जातो, कुठून बाहेर पडला जातो, नोझल मधून बाहेर टाकला जातो. नोझल काय करते की त्या जो कलर आहे त्या कलरची प्रेशर जी कमी करतो आणि त्या कलरची व्हेलॉसिटी काय करतो, इन्क्रीज करतो. व्हेलॉसिटी इन्क्रीज केल्यामुळे काय होतं, अतिशय जास्त वेगाने काय होतं, ती जी पेंट आहे, जो कलर आहे तो अतिशय जास्त वेगाने काय होतो, कलर तो बाहेर पडतो आणि बाहेर पडून त्या वॉलवरती जाऊन तो काय होतो, जाऊन बसतो आणि ती वॉल वरती काय होतो, कलर आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. ओके, समजतं या ठिकाणी. ओके, या ठिकाणी समजतंय. जी काही स्टीम आहे त्या स्टीमचं नोझल जी आहे त्या नोझलचा वापर कुठे केला जातो, स्प्रे पेंटिंग मध्ये. तसंच जे स्टीम टर्बाइन आहे त्या स्टीम टर्बाइनवरती देखील स्टीमचे जे म्हणजे जे काही पात्या असतात, जे काही ब्लेड असतात, त्या ब्लेडवरती स्टीम काय होते, अतिशय वेगाने जाऊन धडकते. मग त्या स्टीमला वेग देण्याचा किंवा व्हेलॉसिटी त्याची वाढवण्याचं काम कोण करतं, हे नोझल करतं.
समजतंय? त्यानंतर म्हणजे ती स्टीमचं नोझल जे आहे, नोझलचं ऍप्लिकेशन कुठे कुठे आहे? स्प्रे पेंटिंग मध्ये. त्या नोझलचं ऍप्लिकेशन आहे स्टीम टर्बाईन मध्ये, त्या ठिकाणी देखील ती नोझल वापरली जाते. तसंच त्या टर्बो मशीन्स आहे. टर्बो मशीन म्हणजे स्टीम इंजिन. समज आहे, त्या स्टीम इंजिन वरती ज्या काही मशीन्स वगैरे लावलेल्या असतात, त्या मशीन अवलंबून असतात. त्या टर्बो मशीन्स किंवा त्या स्टीम इंजिनला देखील आपण टर्बो मशीन म्हणू शकतो. म्हणजे जे मशीन स्टीम वरती अवलंबून असतात, स्टीम वरती चालतात, मग त्या ठिकाणी देखील आपण काय करतो, स्टीम व्हेलॉसिटी काय करतो त्या ठिकाणी इन्क्रीज करतो. मग त्या ठिकाणी देखील नोझलचा वापर केलेला असतो. तसं जेट प्रपल्शन, जेट प्रपल्शन तुम्हाला माहितच आहे की जे रॉकेट आहे, जे रॉकेट काय होतं, वरती वरती जातं, बरोबर. सॅटेलाइट वगैरे आपण पहा, रॉकेट मधून आपण सॅटेलाइट काय करतो, जे आपली जी पृथ्वीचे जे आजूबाजूचं वातावरण आहे त्या ठिकाणी जे रॉकेट मधून आपण सॅटेलाइट हे वरती उपग्रह जे आपण म्हणतो सॅटेलाइट, ते आपण वरती पाठवले जातात. मग त्या ठिकाणी जे रॉकेट असतं, त्या रॉकेट मध्ये देखील ते खालच्या साईडला पहा तुम्ही, रॉकेटच्या जी खालची साईड असते त्या ठिकाणी देखील असे नोझल त्या ठिकाणी वापरलेले असतो. या ठिकाणी आपल्याकडे जर रॉकेट जर असेल तर या ठिकाणी बॉटमला या ठिकाणी अशी नोझल असते बॉटमला, समजतंय? जी बॉटम आहे या ठिकाणी पण नोझलच आहे एक प्रकारची. नोझल मधून काय होतं, अतिशय जास्त वेगाने काय होतं, धूर काय होतं असा खालच्या दिशेने बाहेर पडत असतो. समजतंय? ही जी बाहेर या ठिकाणी देखील जेट प्रपल्शन असतं, ती कन्सेप्ट एक आहे जेट प्रपल्शन. या ठिकाणी जेट प्रपल्शन ही कन्सेप्ट या ठिकाणी वापरली जाते. मग त्या जेट प्रपल्शन कन्सेप्ट मध्ये या ठिकाणी नोझल्स त्या ठिकाणी त्या नोझलचा यूज केलेला असतो. सोबत या ठिकाणी वेगवेगळे नोझल टाईप पडतात, ते देखील आपण नेक्स्ट पुढे पाहूया. त्यानंतर जे काही फ्लो मेजरमेंट आहे, सपोज एखादा पाईप आहे, सपोज या पाईपामधून जे काही पाणी वगैरे जे काही फ्लो होत आहे, समजतं, या पाईपमधून सपोज एखादं पाणी फ्लो होतंय किंवा ती गॅसची पाईपलाईन असेल किंवा ही पाईपलाईन मे बी पेट्रोलची असेल किंवा डिझेलची असेल, जे काही पाईपलाईनच्या जे काही फ्लुइड त्या पाईपामधून पास होत आहे त्याचा जर आपल्याला फ्लो किती, म्हणजे एका मिनिटाला किती ते लिक्विड पुढे जात आहे, ते जर मेजरमेंट करायचं असेल फ्लो, ते फ्लो मेजरमेंट करण्यासाठी आपण नोझलचा वापर करू शकतो. जसं व्हेंच्युरोमीटर त्या ठिकाणी यूज करतात. व्हेंच्युरोमीटर मध्ये एक नोझलच वापरलेले असते, त्या नोझलचा त्या ठिकाणी वापर केला जातो. समजते? त्यानंतर इजेक्टर, आताच आपण एक इजेक्टर पाहिला थोड्या वेळापूर्वी, कोणता? स्टीम इजेक्टर. स्टीम इजेक्टर मध्ये पण नोझल होत्या, तुम्हाला सांगितलं मी, नोझल ए, नोझल बी, नाहीतर नोझल सी. मग त्या ठिकाणी देखील इजेक्टर मध्ये देखील नोझल वापरले जातात. समजते? त्यानंतर कंडेन्सर मध्ये, कंडेन्सर जो आहे ते एक आपल्याला पुढचा 5वा युनिट आहे कंडेन्सर. त्या कंडेन्सर मध्ये देखील स्टीम आपल्याला काय करायची असते, स्टीम जी आहे ती आपल्याला कंडेन्स करण्यासाठी कंडेन्सरचा वापर केला जातो. त्या कंडेन्सर मध्ये देखील त्या ठिकाणी देखील नोझलचा त्या ठिकाणी वापर केला जातो. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ऍप्लिकेशन समजले असतील. आता हे सर्व ऍप्लिकेशन तुम्ही पाठ करा. ओके, पहिलं ऍप्लिकेशन आहे, परत एकदा सांगतो मी, नोझल कुठे कुठे वापरलं जातं? नोझल वापरलं जातं स्प्रे पेंटिंग साठी, नोझल हे वापरलं जातं स्टीम टर्बाईन मध्ये, त्यानंतर टर्बो मशीन मध्ये, त्यानंतर जेट प्रपोल्शन मध्ये, त्यानंतर फ्लो मेजर करायचं असेल तर त्या ठिकाणी देखील आपण नोझलचा वापर करू शकतो. त्यानंतर इजेक्टर्स मध्ये जे वेगवेगळे टाईपचे इजेक्टर्स असतात त्या ठिकाणी देखील नोझल वापरू शकता, किंवा जो कंडेन्सर आहे स्टीम कंडेन्सर, त्या ठिकाणी देखील नोझल हा वापरला जातो. ओके, तुम्हाला ऍप्लिकेशन समजले? यावरती तुम्हाला फ्रिक्वेंटली प्रश्न विचारला जातो, डिफाईन नोझल, नोझल म्हणजे काय. त्यानंतर तुम्हाला फ्रिक्वेंटली विचारलं जातं स्टेट इट्स ऍप्लिकेशन, त्याचे ऍप्लिकेशन काय आहे, त्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जातो. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला घ्यायचे टाइप ऑफ नोझल, नोझलचे टाइप्स.
नोझलचे टोटल 3 टाईप पडतात. त्यामधला पहिला आहे कॉन्व्हर्जंट नोझल, त्यानंतर दुसरा आहे डायव्हर्जंट नोझल, तिसरा टाईप आहे नोझलचा कॉन्व्हर्जंट डायव्हर्जंट नोझल. ओके, असे 3 टाईप पडतात. त्यामध्ये मी तुम्हाला 1 बाय 1 एक्सप्लेन करतो या ठिकाणी. पहिला आहे कॉन्व्हर्जंट नोझल. आता कॉन्व्हर्जंट नोझल मध्ये एक्झॅक्टली होते काय, तर या ठिकाणी हा जो नोझल आहे, ह्या नोझल मध्ये त्या नोझलचा जो क्रॉस सेक्शन एरिया असतो तो काय होतो, डिक्रीज होतो कंटिन्युअसली फ्रॉम एंट्रन्स टू एक्झिट. या ठिकाणी सपोज एंट्रन्स असेल, एंट्रन्स कडून एक्झिट कडे जाताना, सपोज इथे एंट्रन्स आहे, एंट्रन्स कडून एक्झिट कडे जाताना काय होतं, सपोज या ठिकाणी एंट्रन्स आहे, म्हणजे स्टीम एंटर इथून करणार आहे, इमेजिन होत आहे. या ठिकाणी काय आहे, एंट्रन्स, एंट्रन्स म्हणजे एंट्री घेते स्टीम, आणि एक्झिट म्हणजे काय, ज्या ठिकाणी ती स्टीम काय होते, बाहेर पडते. मग या ठिकाणी जी स्टीम आहे ती स्टीम एंट्री करताना पहा, या ठिकाणी क्रॉस सेक्शन का एरिया काय आहे, या ठिकाणी जास्त आहे, दिसतो या ठिकाणी नोझलचा. इमेजिन होत आहे. या प्रकारे ही नोझल आहे, इमेजिन होत आहे. मग ही जी स्टीम आहे, समजा स्टीम येताना काय होईल, इथे एंट्रन्सला एंट्रीला पहा क्रॉस सेक्शन एरिया जास्त होता, आणि एक्झिट कडे जाताना हा जो क्रॉस सेक्शन एरिया आहे ज्याच्यामधून स्टीम पुढे जाणार आहे, समजतंय, हा क्रॉस सेक्शन एरिया काय झाला, कमी कमी होत गेला, दिसतोय या ठिकाणी, दिसतोय. आणि एंट्रीला तो काय सगळ्यात, सॉरी एक्झिटला तो सगळ्यात कमी असेल, आणि एंट्रीला तो सगळ्यात जास्त होता. इमेजिन होतंय. म्हणजे एंट्री कडून एक्झिट कडे जाताना हा जो स्टीम साठी जो पॅसेज आहे, जो डक्ट आहे, त्या डक्टचा क्रॉस सेक्शन एरिया काय होतो, कमी कमी होत जातो. या टाईपची जी नोझल आहे त्याला म्हणायचं काय, त्याला काय म्हणायचं, कॉन्व्हर्जंट नोझल. म्हणजे कॉन्व्हर्जंट नोझल ही अशी नोझल आहे की ज्या ठिकाणी काय होतं, एंट्री टू एक्झिट कडे जाताना क्रॉस सेक्शन एरिया काय होतोय, कमी कमी होत जातो. मग या प्रकारची जी नोझल आहे त्याला आपण म्हणतो कॉन्व्हर्जंट नोझल. ओके, त्यानंतर नेक्स्ट दुसरी नोझल आहे डायव्हर्जंट नोझल. नेक्स्ट काय आहे, डायव्हर्जंट नोझल. ओके, तर डायव्हर्जंट नोझल कशी असेल, एंट्री कडून एक्झिट कडे जाताना, तर त्या ठिकाणी काय होतं, डायव्हर्जंट म्हणजे काय होतं की एंट्रीला क्रॉस सेक्शन एरिया काय असतो, कमी असतो, आणि एक्झिट कडे जाताना क्रॉस सेक्शन एरिया काय होतो, वाढत होतो. समजतंय. इमेजिन होतंय. मग या ठिकाणी ही जी एंट्री आहे, नोझलच्या एंट्रीला, म्हणजे या ठिकाणी स्टीम एंटर जी होईल ती एंट्रीला त्या ठिकाणी क्रॉस सेक्शन एरिया काय कमी आहे, दिसतोय या ठिकाणी क्रॉस सेक्शन एरिया हा कमी आहे खूप.
एंट्रीला. त्यानंतर एक्झिट कडे जाताना क्रॉस सेक्शन एरिया काय होतोय, हा पॅसेजचा स्टीम फ्लो होत असताना तो काय होतो, वाढत वाढत जातो. इमेजिन होते. मग या प्रकारची जी नोझल आहे याला काय म्हणायचं, डायव्हर्जंट नोझल. काय म्हणायचं त्याला, डायव्हर्जंट नोझल. दिसते, डायव्हर्जंट नोझल. ही कोणती नोझल आहे, डायव्हर्जंट नोझल. डायव्हर्जंट नोझल म्हणजे काय, अशी नोझल की त्या नोझलला नोझलमधून स्टीम पास होताना क्रॉस सेक्शन एरिया काय होतं, एंट्री टू एक्झिट काय होतो, वाढत वाढत जातो. समजतंय, सिंपल आहे एकदम. कॉन्व्हर्जन नोझल मध्ये काय होतं, एंट्री टू एक्झिट क्रॉस सेक्शन एरिया काय होता, कमी कमी होत होता. कशामध्ये, कॉन्व्हर्जन नोझल मध्ये क्रॉस सेक्शन एरिया काय होतं, एंट्री कडून एक्झिट कडे जाताना कमी कमी होत होता. त्याला म्हणायचं कॉन्व्हर्जन नोझल. डायव्हर्जंट म्हणजे काय, एंट्री टू एक्झिट कडे जाताना क्रॉस सेक्शन एरिया काय होतं, वाढत वाढत जातो. त्याला म्हणायचं डायव्हर्जंट नोझल. त्यानंतर पुढची टाईप आहे नोझलचा, कॉन्व्हर्जन डायव्हर्जंट नोझल. तुम्हाला हे फ्रिक्वेंटली विचारलं जातं, नोझलचे टाइप्स आणि ते त्याची डेफिनेशन देखील. तर ह्याच डेफिनेशन आणि ह्याच फिगर काढायच्या. ओके. त्यानंतर नेक्स्ट पुढची आहे कॉन्व्हर्जन डायव्हर्जंट नोझल. तर कॉन्व्हर्जन डायव्हर्जंट नोझल म्हणजे काय ते देखील मी तुम्हाला सांगतो. म्हणजे ह्याच्यामध्ये पहा, नावातच आहे, नोझलचा पहिला जो पार्ट असेल तो कसा असेल, कॉन्व्हर्जंट सारखा असेल, दुसरा असेल डायव्हर्जंट सारखा. कॉन्व्हर्जंट म्हणजे काय की एंट्री टू मिडलला या ठिकाणी क्रॉस सेक्शन एरिया काय होईल, कमी कमी होत जाईल, म्हणजे ती कॉन्व्हर्जंट झाली. त्यानंतर काय सांगितलं मी, डायव्हर्जंट. डायव्हर्जंट म्हणजे काय, त्याच्यानंतर हा एरिया काय होतो, डायव्हर्जन म्हणजे वाढत वाढत जाईल. इमेजिन होत आहे. ही जी नोझल आहे ह्याला म्हणतो आपण कॉन्व्हर्जन डायव्हर्जन. मग याचा जो पहा, ही डेफिनेशन याची जर करायची म्हणले तर आपण काय म्हणू शकतो की सुरुवातीला, ओके, इफ नोझल इनिशियली क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द नोझल इज फर्स्ट कंटिन्युअसली काय होतो, तो डिक्रीज होतो. समजतंय, म्हणजे इनिशियली किंवा सुरुवातीला काय होतंय, फर्स्टला काय होतंय, फर्स्ट क्रॉस सेक्शन एरिया काय होतो, फर्स्ट क्रॉस सेक्शन एरिया इज गोइंग टू डिक्रीज. क्रॉस सेक्शन एरिया काय होतो, पहिल्यांदा डिक्रीज होतो. डिक्रीज होऊन म्हणजे ती कोणती झाली, कॉन्व्हर्जंट झाली. दिसतंय या ठिकाणी कोणती झाली, कॉन्व्हर्जंट झाली. त्यानंतर देन क्रॉस सेक्शन एरिया इज गोइंग टू इन्क्रीज. क्रॉस सेक्शन एरिया त्याच्यानंतर काय होतं, मग वाढत वाढत जातो, इन्क्रीज होत जातो एक्झिट कडे जाताना. समजतंय, म्हणजे इथं क्रॉस सेक्शन एरिया इन्क्रीज झाला म्हणजे हा जो पोर्शन आहे, समजतंय या ठिकाणी, हा पोर्शन कोणता आहे, हा डायव्हर्जंट टाइप आहे. हा पोर्शन कोणता आहे, हा कॉन्व्हर्जंट टाइप आहे. म्हणजे इथं कॉन्व्हर्जन आणि डायव्हर्जंट असे दोन्ही पार्ट आलेले आहेत. त्यामुळे त्या नोझलला आपण म्हणतो कॉन्व्हर्जन डायव्हर्जंट नोझल. समजतंय कॉन्व्हर्जन डायव्हर्जंट नोझल काय आहे, ओके, समजतंय हे कॉन्व्हर्जन डायव्हर्जंट नोझल. म्हणजे पहिली आपण पाहिली कॉन्व्हर्जन नोझल. कॉन्व्हर्जन नोझल मध्ये काय होतं, एंट्री टू एक्झिट कडे जाताना क्रॉस सेक्शन काय होतो, हा कमी कमी होत जातो. म्हणजे एंट्रीला क्रॉस सेक्शन एरिया जास्त असतो आणि एक्झिटला कमी असतो. डायव्हर्जंट नोझल म्हणजे काय की अशी नोझल की ज्या नोझल मध्ये काय होते, एंट्रन्स कडून एक्झिट कडे जाताना क्रॉस सेक्शन एरिया काय होतो, वाढत वाढत जातो. आणि त्या नोझलला आपण म्हणतो डायव्हर्जंट नोझल, ही दुसऱ्या टाईपची. आणि तिसरी काय, कॉन्व्हर्जन डायव्हर्जंट नोझल. कॉन्व्हर्जन डायव्हर्जंट नोझल मध्ये काय होतं की एंट्री कडून एक्झिट कडे जाताना फर्स्ट सुरुवातीला काय होतं, क्रॉस सेक्शन एरिया काय होतं, हा कमी कमी होत जातो. म्हणजे तो कॉन्व्हर्जन टाईपचा असतो सुरुवातीला ती नोझल. आणि त्यानंतर काय होतं, इथे थ्रॉट येतो. थ्रॉट आता इथे थ्रॉट कोणता पोर्शन आहे हे देखील तुम्हाला सांगतो. थ्रॉट म्हणजे काय, ज्या ठिकाणी क्रॉस सेक्शन एरिया सगळ्यात कमी आहे. मग या ठिकाणी दिसतंय, इमेजिन होतंय, या ठिकाणी क्रॉस सेक्शन एरिया पहा, या ठिकाणी सगळ्यात कमी आहे. म्हणजे हा जो पोर्शन आहे याला आपण म्हणतो थ्रॉट. काय म्हणतो याला आपण, थ्रॉट ऑफ द नोझल. आणि ह्या थ्रॉटच्या इकडे ही नोझल कशी आहे, कॉन्व्हर्जंट आहे. आणि ह्या थ्रॉटच्या उजव्या साईडला नोझल काय झाली, डायव्हर्जंट झाली. म्हणजे ते दोन्ही पोर्शन येतात, कॉन्व्हर्जंट पण आणि डायव्हर्जंट पण. म्हणजे एंट्री कडून एक्झिट कडे जाताना फर्स्ट इनिशियली काय होतं, नोझलचा क्रॉस सेक्शन एरिया काय होतो, कमी कमी होत जातो. देन त्यानंतर काय होतं, त्यानंतर तिचा जो क्रॉस सेक्शन एरिया आहे तो काय होतो, वाढत वाढत जातो.
समजतंय? एक्झिट कडे जातात. मग ही जी नोझल आहे याला काय म्हणतो आपण? कॉन्व्हर्जंट डायव्हर्जंट नोझल. ओके, नोझलचे टाईप समजले तुम्हाला? यानंतर नेक्स्ट आपल्याला स्टडी करायचं आहे मॅक नंबर. मॅक नंबर काय आहे ते आपल्याला स्टडी करायचं आहे. तर मॅक नंबर म्हणजे काय असतो? इट इज अ रेशो ऑफ व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड टू द सोनिक व्हेलॉसिटी ऑफ कॉम्प्रेसिबल फ्लुइड. समजतंय? त्याला आपण त्या रेशो जो असतो त्या रेशोला आपण म्हणतो मॅक नंबर. समजतंय? मॅक नंबर सोपं आहे एकदम. मॅक नंबर काय आहे? मॅक नंबर म्हणजे काय की सपोज एखादा पाईप आहे किंवा एखादा पाईप कन्सिडर करा एक्झाम्पल, किंवा नोझल आहे. सपोज एखादी नोझल आहे किंवा एखादा पाईप आहे. त्या पाईपामधून काय होतंय, जे काही फ्लुइड आहे ते आपलं फ्लुइड या ठिकाणी काय होते, फ्लो होते. किंवा ही नोझल असेल, त्या नोझल मधून जर फ्लुइड जर फ्लो होते या ठिकाणी, मग ह्या फ्लुइडची जी काही व्हेलॉसिटी आहे, समजतंय, ह्या फ्लुइडची जर व्हेलॉसिटी v असेल, किती व्हेलॉसिटी? ह्या फ्लुइडची व्हेलॉसिटी v. मग ती व्हेलॉसिटी म्हणजे झाली फ्लुइडची व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड. हे जे फ्लुइड त्यामधून पास होते ती झाली फ्लुइडची व्हेलॉसिटी. ओके, मॅक नंबर समजलं तुम्हाला? मॅक नंबर काय आहे? मॅक नंबर म्हणजे काय? तो एक रेशो आहे व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड. व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड म्हणजे समजलं तुम्हाला? पाईप किंवा नोझल मधून जे काही फ्लुइड पास होत आहे त्या फ्लुइडची व्हेलॉसिटी. समजतंय? ती व्हेलॉसिटी असणारी व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड. इमेजिन झालं व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड काय आहे ते. त्यानंतर नेक्स्ट आहे सोनिक व्हेलॉसिटी. सोनिक व्हेलॉसिटी म्हणजे काय की साऊंड जो असतो ना, आवाजाचा त्या फ्लुइड मधून जाताना त्याची व्हेलॉसिटी किती आहे, म्हणजे तो आवाजाचा वेग त्या फ्लुइड मधला. समजतंय? म्हणजे त्या आवाजाचा जो काही वेग असते त्या फ्लुइड मध्ये त्याला म्हणतो आपण सोनिक व्हेलॉसिटी ऑफ कॉम्प्रेसिबल फ्लुइड. समजतंय? म्हणजे ती जी सोनिक व्हेलॉसिटी असते त्या कॉम्प्रेसिबल फ्लुइड साठी ह्या दोघांचा जर रेशो जर काढला तर त्या रेशोला आपण म्हणतो मॅक नंबर. समजलं मॅक नंबर काय आहे ते? मॅक नंबर इज अ रेशो ऑफ व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड टू